तर बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास आता सीआयडी करत आहे आणि सीआयडीच्या 9 टीम कसून याची चौकशी करत आहेत. आरोपी फरार आहेत, पण याच दरम्यान आरोपींचे मोबाईल फोन सीआयडीच्या हाती लागलेत. या फोनवरून तपास अधिकारी आता आरोपींपर्यंत पोहोचणार का, पाहूया या सगळ्याचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट. बीड मस्साजोग हत्या प्रकरण सध्या महाराष्ट्रात गाजत असलेल्या आणि ज्यावरून रोज आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत, त्या प्रकरणाचा तपास आता सीआयडीनं हाती घेतलाय आणि सीआयडीच्या हाती लागले मारेकऱ्यांचे मोबाईल. देशमुखांच्या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सीआयडीच्या जवळपास 9 टीम बीडमध्ये तपासाचं काम करतायत. शिवाय आरोपींनी ज्या गाडीमध्ये संतोष देशमुख यांचं अपहरण केलं होतं, त्या गाडीवरती मिळालेले ठसे हे अटकेत असलेल्या आरोपींशी मॅच केल्याची देखील माहिती मिळते. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर जे फरार आरोपी आहेत त्यांच्या बँकेची खाती गोठवण्यात आली आहेत. तर मालमत्ता जप्त करण्याची कार्यवाही देखील पोलीस आणि सीआयडी पथकाद्वारे केली जाते. या प्रकरणातील 3 मुख्य आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे सध्या फरार आहेत. या तिघांच्याही मालमत्ता जप्त करण्यात आल्या. दरम्यान आरोपींनी जे मोबाईल फेकले होते त्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर करून सीआयडी चौकशी करत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास आता सीआयडी करते आहे आणि बीडच्या शहर पोलीस स्टेशनमध्ये सीआयडीचं पथक दाखल झालेलं आहे. खरं तर बीड पोलिसांच्या हातात जे पुरावे लागलेले ते सीआयडीकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. याच्यामध्ये एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये 2 मोबाईल जे आहेत ते फरार आरोपींचे सापडलेले होते आणि ते 2 मोबाईलमधली माहिती जी आहे ती सीआयडीच्या पथकानं घेतलेली आहे. सीआयडीचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील हे बीडमध्ये दाखल झाल्यानंतर याच बीडच्या शहर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या वतीनं तपास केला जातो आहे. साधारणतः ते जे 3 फरार आरोपी आहेत त्यांनी आपले मोबाईल जे आहेत ते एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये टाकलेले होते आणि ते मोबाईल जे आहेत ते पोलिसांनी हस्तगत केले आणि त्यानंतर सीआयडीच्या पथकाकडे मोबाईल सुपूर्द केल्यानंतर त्या मोबाईलमधली जी माहिती आहे ती तपासून घेण्याचं काम जे आहे ते सीआयडीच्या पथकामार्फत केलं जात असल्याची माहिती जी सूत्रांकडनं कळते आहे. मात्र अधिकृत पद्धतीनं सीआयडी पथकाद्वारे कोणतीही माहिती जी आहे या प्रकरणासंदर्भात दिली जात नाही आहे. अत्यंत गुप्त पद्धतीनं सीआयडी पथक तपास करत आहे. मात्र तपासाची वेग वाढवण्याचे काम जे आहे ते सीआयडी पथकामार्फत केलं जात आहेत. फरार जे आरोपी आहेत त्यांच्या मोबाईल जे जप्त झालेले होते त्या माहितीच्या आधारे सीआयडी पथक सध्या तपास करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. याच मोबाईलचा आधार घेत बीडमध्ये पोहोचलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी एक गंभीर आरोप केलाय. मध्ये 2 मोबाईल मिळाले, त्याचा डेटा रिट्रीव्ह करण्यात आलाय आणि त्याच्यात संतोष देशमुखला मारहाण करतानाचे अतिशय भयानक असे व्हिडिओज आहेत. तर इतकं डिस्टर्बिंग झालंय की असं इतकी मारहाण करताना जर कोणी व्हिडिओ घेत असेल तर अतिशय अक्षरशः दुर्दैवी नाही, क्रूर असं हे कृत्य झालंय. पण आणि एक महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याच्यात एका बड्या नेत्याचा फोनवरचं संभाषण झालंय. हे जेव्हा कळतंय तर हा बडा नेता कोण, तात्काळ आता 1 तासात त्या बड्या नेत्याचं नाव जाहीर करा. दुसरीकडे धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड हेच या हत्याकांडाचे सूत्रधार असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. खून जे झाले या सगळ्या प्रकरणाची या वाल्मिक कराडाला लवकरात लवकर पकडून त्याची नार्को टेस्ट केली पाहिजे. या सगळ्या आरोपी अद्यापही काही मोकाट आहेत. कोणी म्हणते आरोपीचा खून झालेला आहे. जे काही तो आता सुरेश धसानी सांगितलं तो आकाच्या वरचा पुन्हा एक बाका आहे जे सगळं वाचवतोय तो सुद्धा. अरे राजकीय राजाश्रय असल्याशिवाय ह्या प्रकरणाला ज्या पद्धतीने हाताळलं जात आहे ती न्यायाची अपेक्षा होऊ शकत नाही, करू शकत नाही. दरम्यान बीड मधल्या वाढत्या गुन्हेगारीवर अंजली दमानी यांनी काय म्हटलंय पाहूया. आतापर्यंतचे जे इथले असलेले राजकारणी धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंसारखी लोक जी अशा वाल्मिक कराड, कैलाश फड सारख्या लोकांना, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना जे आश्रय देतात, अशा लोकांना जोपर्यंत चाप बसत नाही तोपर्यंत राजकारणाचं जे गुन्हेगारीकरण झालंय
ते बंद होणार नाही. आज जे सुरेश धस बोलतायत, तिथले संदीप क्षीरसागर बोलतायत धनंजय मुंडेंविरुद्ध, हे सुद्धा व्यक्ती जे आहेत ते कमी गुन्हेगारांना आश्रय देतात असं बिलकुल नाही आहे. आणि हे जर आपल्याला बंद करायचं असेल तर चांगल्या लोकांनी जोपर्यंत राजकारणात ते पदार्पण करत नाहीत तोपर्यंत अशाच लोकांना आपल्याला झेलावं लागेल. संतोष देशमुख हत्या प्रकरणात देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी बीडसह राज्यभरात मोर्चे काढले जात आहेत. विरोधक आक्रमक झाले आहेत. सीआयडीचं पथक बीडमध्ये पोहोचलंय आणि आतापर्यंत 100 पेक्षा जास्त जणांची चौकशी करण्यात आली आहे. त्यामुळे सीआयडीच्या कारवाईत आता आणखी काय काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. गोविंद शेळकेसह आफताब शेख, एबीपी माझा, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.